नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. सदाशिवनगर येथील रेड्डी भवन येथे महासाध्वी हेमरेड्डी मल्लम्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीशैल मल्लिकार्जुनाचे त्या परमभक्त होत्या. त्यांची जयंती समाज बांधवांनी उत्साहात साजरी केली. हेमरेड्डी मल्लम्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रार्थना व गीत पठणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. समाजाच्या भगिनींनी लाल रंगाच्या साड्या परिधान करून या कार्यक्रमात भाग घेतला. गंगा तिम्मनायनकर, पद्मजा नायक, रेणुका पाटील, गीता कातरकी, मल्लम्मा पाटील आदी यावेळी उपस्थित होत्या. मुसळधार पावसाने मासगौंडहट्टी येथे मराठी व कन्नड प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याने 5 लाख रुपयांचे शाळेचे नुकसान झाले आहे. मंगळवार दिनांक 7 मे रोजी सायंकाळी धामणे मासगौंडहट्टी या भागात सोसाट्याचा वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे येथील मराठी व कन्नड प्राथमिक शाळा आसपास लागूनच आहे. या दोन्ही शाळांना एकत्र विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या समोर ग्राउंड आहे. या शाळांच्या सभोवताली 7 फूट उंचीची संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या उत्तरेकडील बाजूने असलेली 100 फूट लांबीची संरक्षण भिंत पडून जमीनदोस्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या 15 दिवसापासून सर्वत्र धामधूम सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्ज छाननी, चिन्हे घेणे आणि प्रचार करणे या धावपळीत सर्वच उमेदवार व्यग्र होते. दिनांक 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्वांचीच धावपळ थांबली आहे. मात्र निकालाची धाकधूक सर्वच उमेदवारांना लागली आहे. यातही मतदानाच्या दुसऱ्या दिवशी काहींनी सकाळच्या सत्रात आराम करून आपल्या कुटुंबाला वेळ देऊन त्यानंतर आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात केली. बेळगाव कोल्हापूर मार्गावर स्लीपर बस सेवा सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर आगारातून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. अत्याधुनिक सीट व बसमध्ये स्लीपरची व्यवस्था असल्याने प्रवाशांकडून देखील पसंती दिली जात आहे. निपाणी वगळता बेळगाव कोल्हापूर नॉनस्टॉप ही बस धावत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक परिवहन महामंडळाकडून विशेष बस सेवा पुरवल्या जात आहेत. विशेषतः वातानुकूलित आणि स्लीपर बसची व्यवस्था केली आहे. बुधवारी मध्यरात्री विजेच्या चमचमाटासह वादळी वारा आणि मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने बंबरगा येथील अनेक घरांचे पत्रे उडाले, तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. बुधवारी मध्यरात्री कडोली, बंबरगा, केदनूर, मण्णिकेरी, कट्टणभावी परिसरात अचानक ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले होते. डॉक्टर किरण हे 74 वर्षाचे असून ते सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा संदेश देण्यासाठी सायकलीवरून प्रवास करत आहेत. ऑगस्ट ते फेब्रुवारी दरम्यान त्यांनी श्रीनगर ते कन्याकुमारी असा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. आता केरळ ते गोवा असा प्रवास ते सायकलवरून करत आहेत. याच दरम्यान ते बेळगावला GIT कॉलेजमध्ये आले होते. प्रथम त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या सोबत असलेल्या सुप्रीती यांनी 1 वर्षात पीक मॅकेचे विद्यार्थ्यांसाठी 5000 कार्यक्रम देशातील 500 गावांमध्ये आणि 50 परदेशांमध्ये झाले आहेत अशी माहिती दिली. दिव्यश्री यांनी कर्नाटकातील पीक मॅकेच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. या प्रसंगी व्यासपीठावर प्राध्यापक चेतन उपस्थित होते. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना मागील 6 महिन्यापासून दूध पावडरचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे लहान मुले, गर्भवती व बाळंतीण महिलांना वंचित राहावे लागत आहे. महिला व बाल कल्याण खात्याच्या या दुर्लक्षपणाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शिवाय बालकांच्या कुपोषणाबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. निवडणुका संपल्या मात्र खबरदारीकरिता सुरू ठेवण्यात आलेले पथदीप बंद करण्याकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष होत आहे. आज गुरुवार दिनांक 11 मे रोजी खडेबाजार, नार्वेकर गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कॉलेज रोड, सरदार ग्राउंड परिसरातील दिवे सकाळपासून सुरूच ठेवलेले आढळून आले. वीज बचतीसाठी नेहमी वीज मंडळाकडून लोड शेडिंगचे ज्ञान पाजळले जाते. मात्र सध्या बेळगावात वरचेवर पथदीप दिवसाढवळ्याही सुरू ठेवण्याचा प्रकार आढळून येत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने
कंट्रोल रूम स्थापन केली होती. याचबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तक्रार सांगण्यासाठी सी विजिल ॲप देखील सुरू करण्यात आले होते. त्याच्या माध्यमातून आचारसंहिता भंग बाबत तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या ॲपच्या माध्यमातून 2033 तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये 232 तक्रारी फेक होत्या असे सांगण्यात आले. तर सीईओ कडे ऑनलाईनच्या माध्यमातून 153 तक्रारी दाखल झाल्या. याचबरोबर फोनद्वारे 21 तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र इतक्या तक्रारी दाखल होऊन केवळ 12 FIR दाखल झाल्यामुळे केवळ दिखाऊपणासाठी हे ॲप करण्यात आले होते काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे पडझड सुरू झाली आहे. बेळगाव वेंगुर्ला मार्गावर तुरमुरी नजीक वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वळीव पावसाला सुरुवात झाली असून शहरातील गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. गटारीमधील कचरा रस्त्यावर पसरला आहे. नाले देखील स्वच्छ करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गटारी नाल्यांची स्वच्छता करण्याकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष देतील का, अशी विचारणा सर्वसामान्य नागरिक करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नाले तुडुंब भरून नाल्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीमुळे महापालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. गेल्या 3 महिन्यापासून या कामी जुंपण्यात आल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.